बैल तरी कशी उभी राहणार, कारण बैलाच्या पाठीमागे जे हितचिंतक असतात सारखी डिवसतात. ह्या हितचिंतकाला दिवसाला एक माणूस ठेवला पाहिजे, मग त्याला कळ कशी लागते. आता आवती मुकय म्हणून त्याला बोलता येत नाही, म्हणून आपण काय पण करायचं. शांत गाडी उभं राहिली असली तरी सुट्टी मेकरच्या पाठीमागे जी हितचिंतक असतात बैलाच्या सारखी डिवचणार, शेपटात हात घालणार. यांच्या देखील शेपटात हात घातला असता पण शेपूटच नाही यांना. लक्षात घ्या, मुका जीव आहे, त्याला बोलता येत नाही, परंतु त्याला सर्व कळतंय. सोडा 34 सोडा. आपण माणूस म्हणून माणसासारखं वागलं पाहिजे हो, तर या ठिकाणी या जीवनाचं सार्थक होणार आहे. सुटला 34 सुटला आणि 34 मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली. एक बाद झाला, दुसरा बाद झाला. राहिलेल्या गाड्यामध्ये सुंदर अशी आटी आणि तटीची लढत चालू आहे. कोण होणार गटपास शिमीला पात्र. लढत चालू आहे दोन गाड्यामध्ये. अलीकडे बाबा आणि पलीकडे त्याला लढत दिली ब्लॅक टायगरनं. पाठीमागनं आलेल्या गाड्यावर लक्ष ठेवा. आणि लढत झाली दोन गाड्यामध्ये. काटाकीर अशी निकाल गेला कॅमेरामॅन कडे. आणि गाड्या सोडून येणारे, चला गाड्या सोडून येणारे सुट्टी मेकर. चला राखीव तासाचा वापर करायचा आहे. सुट्टी मेकर गाड्या सोडून येणारे, चला बाहेरनं चाललं त्या. अय मधनं चालणार. खालनं 35 वाला या मैदानाचा. सोडा 35 सोडा. घ्या पंच निकाल घ्या. काय जो पंच निकाल असेल तो व्यवस्थित बघा, खालनं वरपर्यंत बघा. 2 मिनिटं वेळ लागू द्या, पण निकाल म्हणजे निकाल आला पाहिजे. आणि गाड्या सोडून येणारे, अहो तोंड दुखायला लागलं पण तुमच्या काय लक्षात येईना. चला बाहेरनं चाललं त्या. राखीव तासाचा वापर करायचा. गाड्या सोडून येणारे सोडा 35 सोडा. दुराभाव सोडा. गट क्रमांक या मैदानाचा 35 सोडायचा आहे. सोडा गाड्या सोडा 35 सोडा. घ्या 34 चा निकाल घ्या पंच. आणि निकाल बघणारे फाटीत उभे राहून खालनं गट वळलाय. चुकून बैलानं दचका दिला. बघा काय होईल तर. तोंडावर प्रेक्षक. चला मागे सरून आनंद घ्या. हा या पाठीमागे या. मैदानाची शिस्त बिघडता कामा नये, कारण एक शिस्तीचं आणि पारदर्शक असं एकोड पाचोडकरांचं मैदान. आश्रम आता केसरी. सकाळपासून या ठिकाणी एकही अपघात झाला नाही, तरी प्रेक्षक वर्ग